किरी, मी खूप दिवसांपासून एका प्रश्नावरती विचार करतोय, पण मला त्याचं उत्तरच मिळत नाहीये रे. कोणत्या प्रश्नावर विचार करतोयस मिरी? मला नाही वाटत तू या प्रश्नाचं उत्तर देऊ शकशील. अरे मला सांगून तर बघ, कदाचित मी तुला मदत करू शकेन. पण मला तसं नाही वाटत. मला कोणा दुसऱ्यालाच हे विचारावं लागेल. काय हे मिरी, मी तुला आता शेवटचं विचारतोय. बर ठीक आहे. मला सांगशील आपल्या मेंदूचं काम कसं चालतं ते? अच्छा, ते माहिती आहे ना मला. पण ते तू स्वतःच का नाही शोधत? काय? म्हणजे पुस्तकात पहा, इंटरनेटचा उपयोग कर. हो हो, आता काहीही कारण दे, कारण तुला स्वतःलाच उत्तर माहित नाही. प्रिय मिरी, तू मागच्या काही दिवसांपासून इंटरनेटचा बऱ्यापैकी वापर केलेला आहेस. तुला हे माहीत पाहिजे की शिक्षण हे इंटरनेटचे खास वैशिष्ट्य आहे. इंटरनेटमुळे विविध वेबसाईट्सद्वारे तुम्हाला पाहिजे त्या विषयाची माहिती मिळते. इथला मजकूर हा विविध लायब्ररी आणि न्यूज चॅनल्समध्ये घेतलेला असतो. विकिपीडिया ही शैक्षणिकदृष्ट्या सर्वाधिक वापर होणारी वेबसाईट्स आहे आणि इथं विषयानुरूप इतर अनेक वेबसाईट्स आहेत जिथं तुम्हाला निबंध, टिपणं आणि ऐच्छिक विषयाच्या आकृतीही मिळतात. या व्यतिरिक्त आपण काही वेबसाईट्सवरती समक्ष प्रश्न सुद्धा विचारू शकतो, उदाहरणार्थ ask.com किंवा google.com. ओ अच्छा अच्छा. आणि माझ्यासारख्या शिक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी विविध कोर्सेस आणि क्लासेसही ऑनलाईन उपलब्ध आहेत. इथं आपण व्हिडिओ ट्युटोरियल्स पाहून शिकू शकतो. तसेच इंटरनेट आपल्याला शाळेत असते तशी चाचणी परीक्षा देण्याची सुविधाही उपलब्ध करून देते. ओ, हे तर खूपच भारी आहे. पण तिरी, आता मला शोधावंसं वाटतंय की तुझा मेंदू माझ्या मेंदूपेक्षा अधिक तत्परतेनं काम कसं करतो.